अतुल कदम यांना पण मी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना पण इथे स्थानापन्न व्हावे अशी विनंती करतो। अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच अखंड विश्वाला शांतीचा मार्ग पोहोचवणारे सम्राट अशोक यांच्या पवित्र स्मृतीस्थळावर अभिवादन। प्रबुद्ध विश्व बौद्धिक सामाजिक संस्था या संस्थेच्या आजच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्यांचे नाव आपण सुचवले आहे यांना माता सावित्रीमाई आणि माता भीमाई आणि माता रमाई यांच्या पूज्य प्रतिमेस आणि विचारांना प्रथमतः मी त्रिवाण अभिवादन करतो आणि प्रबुद्ध विश्व बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुष्पनारायण कॉम्प्लेक्स देवत नवीन पनवेल म्हणजे सम्राट अशोक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक, सम्मा संबुतस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुतस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता। संस्थेकडून विनंती करतो त्यापूर्वी आपल्या संस्थेकडून कोणी इच्छुक सभासद ज्यांना या आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा द्यायच्या असेल तर त्यांनी पुढे मंचाजवळ यावे आणि आपले विचार आणि शुभेच्छा इथे आपल्या मांडाव्या ही आपल्या संस्थेकडून मी विनंती करतो। धन्यवाद। 12th पास आउट। पण मी इंटरॅक्टिव्ह असेल थोडं, कारण मी जर काही विचारेल तर तुम्हाला समजायला पाहिजे। पण माझं 12वी फक्त 2च आहे, ग्रॅज्युएट झालेले आहे। ओके, सो जसं नितीन सर आमच्याकडे आले होते परवा की सर आमच्याकडे काही 10वी 12वी पासआउट विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, त्यानंतर काही ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी त्यांचाही आमच्याकडे सत्कार समारंभ आहे। बऱ्याचदा पालकांची इच्छा वेगळी असते, विद्यार्थ्यांची वेगळी इच्छा असते, किंवा तुम्ही ज्या क्लासेसला जातात किंवा तुमचे जे फ्रेंड सर्कल असतात तर त्यांचे एक वेगळा विचार असतो की आपण काय करायला पाहिजे। तर जनरली 12वी नंतर आता जे आपण 2 लोकांना हात वरती केला तर तुम्ही काय 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉमर्स, बरं 12वी कॉमर्स तुम्ही चूज केले, कुठल्या कॉलेजला आहे? 20 मध्ये बरं
कॉमर्स नंतर काय स्कोप आहे माहिती आहे तुम्हाला? कॉमर्स झाल्यानंतर 12वी कॉमर्स झाल्यानंतर पुढे काय करते? ओके, फायनान्शियल मार्केटिंग. अजून काय करते? आणि आपल्या कमिटीचे खूप खूप आभार आहे. धन्यवाद. ही बाबासाहेबांची पुण्य आहे म्हणून बाबासाहेबाला मरेपर्यंत विसरू नका, मरेपर्यंत. कारण बाबासाहेबांच्या पुण्याने आज आपण सर्वस्व काही करत आहोत. तर मला आज तरुण मंडळींना सांगायचं आहे की कॉलेज करा, चांगलं शिका, चांगलं मार्गदर्शन घ्या आणि प्रगती करा, चांगल्या हुद्द्याला लागा. कारण तुम्ही जर शिकाल तर तुम्हाला बळ मिळेल, पुढे जाल, संघर्ष कराल आणि आईवडिलांच्या विचाराने आणि स्वतःच्या विचाराने असं करून तो मार्ग निवडायचा असतो तो त्यांनी सुंदररित्या त्यांनी सांगितलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रबुद्ध विश्व बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त सर्वांना आर्थिक शुभेच्छा. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला. त्यांनी बौद्ध धर्म दीक्षा घेतली. त्यांच्या लाखो अनुयायांसह त्यांनी ती नागपूर या ठिकाणी घेतली होती. आणि ही दीक्षा घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये 1935 साली ते विचार त्यांच्या मनामध्ये आले होते आणि त्यांनी ते साध्य केलं 1956 साली. म्हणजे त्यांना 21 वर्ष लागली. हे 21 वर्ष कशासाठी लागली? कारण त्यांनी या बौद्ध धर्माचा खूप अभ्यास केला आणि शेवटी त्यांनी 1956 साली हा बौद्ध धर्म आपल्या नागपूर या ठिकाणी लाखो अनुयायांसह त्यांनी तिथे घेतला. 12वी आणि 15वी जे विद्यार्थी आपल्या कॉलनीमध्ये राहत आहेत, आपण या कार्यक्रमानिमित्त आपण त्यांचा गुणगौरव सत्कार करत आहोत. महेंद्रजी एल्वे त्यांनी आपल्याला इथे या मुलांचा गुणगौरव करण्यासाठी सर्टिफिकेट आणि चषक, सन्मान चिन्ह, गौरव चिन्ह आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि सचिनजी जाधव आणि विश्वजित पवार यांच्याकडून जे धम्मदान आलेले आहेत त्या धम्मदानातून आपण आपल्या ह्या विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यासाठी आपण एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलेलो आहे जे त्यांचे उपयुक्त असतील असं हे गिफ्ट त्यांच्याकडून लाभलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या सर्वांसाठी. त्यांना मी रंगमंचावरती इथे स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतो. विश्वजित पवार कुठे असतील त्यांनी मंचाजवळ यावे. प्रथम विद्यार्थी आहे आर्यन सचिन जाधव. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या आर्यनसाठी. 10वी उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचे पालक इथे आलेले आहेत. महेंद्रजी एल्वे यांना मी सांगतो की सर्टिफिकेट आणि ट्रॉफी आणि रामटेके साहेब यांनी त्यांना गिफ्ट द्यावे. त्यांच्यासाठी आपण इथे गिफ्ट उपलब्ध केलेलं आहे. इकडे या. त्यांनी आणि पुढील वाटचाल उपस्थित राहू शकला नाही, त्याच्या काही शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. असे इथे पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थी आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्यांच्यासाठी पण उत्तीर्ण झाले. जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. लावता 12वी त्यांनी उत्तीर्ण केलेले. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. पालकांनी पण यावे, त्यांचा पण सिंहाचा वाटा आहे. आपल्या जरा जोरदार टाळ्या त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. खूप खूप धन्यवाद रामटेके साहेब. हे पुढील आपले सत्कारमूर्ती आहेत सचिनजी जाधव. या सगळ्या आपले जे देणगीदार आहेत त्यांच्या इथे आपण भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढील
पासून हे सगळे मेहनत करतायत. त्याला जोरदार टाळ्या मिळून जातात. प्रत्येक वेळेस आपल्याला मदत करणारे या देणगीदारांसाठी पण आपण एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. जरा टाळ्या वाजवा यांच्यासाठी पण. इथं आपल्या यावर्षी आपल्याला आपल्या संस्थेकडून आपल्या या कार्यक्रमासाठी बहुतेक